नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज आपण बनवणार आहोत वरण, फोडणीचं वरण। एकदम मस्त असं चपातीबरोबर चुरून खा किंवा भातावर खा, एकदम मस्त लागणारं असं फोडणीचं वरण कसं बनवायचं ते आज बघू। चला तर बनवूया। तर वरण बनवण्यासाठी इथं डाळ शिजवून घेतली आहे मी 3 प्रकारची डाळ घेतली आहे, तुरीची, मुगाची आणि मसूरची। तर तुम्हाला ज्या पाहिजेत त्या डाळी तुम्ही घेऊ शकता। आणि इथे टोमॅटो कट करून घेतलाय, कोथिंबीर, लसूण आणि कढीपत्ता घेतलाय, मिरची कट करायची आपल्याला। ह्या डाळीमध्ये मी थोडीशी हळद आणि पाणी घालून फक्त शिजवून घेतलेली आहे, बाकी काहीच घातलेलं नाहीये। थोडंसं तेल आणि हळद घातलेली आहे। आता याची फोडणी करून घेऊ। फोडणीसाठी इथं कढईत तेल टाकलंय मी। तेल छान व्यवस्थित तापून घ्यायचं। तेल तापते तोपर्यंत आपली मिरची कट करायची राहिली होती ती मी कट करून घेते। तेल मस्त तापू द्यायचं, म्हणजे छान जिरं मोहरी फुलले पाहिजे। बघू शकता टाकल्याबरोबर तडतडली आपली मोहरी। आता याच्यात जिरं टाकले, ते पण टाकल्यावर फुलले। असंच तेल तापलेलं पाहिजे आपल्याला, याने फोडणी चांगली बसते। आता याच्यामध्ये उभा लांबट कापून घेतलेला मी लसूण टाकलाय आणि मिरची टाकले हिरव्या कट केलेल्या। तुम्ही लसूण ठेचून टाकला तरी चालेल। कढीपत्त्याची पानं टाकली। सगळं छान परतू द्यायचं। जेवढी छान फोडणी होते तेवढं वरण आपलं चविष्ट होतं। आता थोडासा सोनेरी होऊ द्यायचा लसूण, मग याच्यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा। टोमॅटोला छान परतून घ्यायचे, तेलावरच शिजवून घ्यायचे आपल्याला टोमॅटो। टोमॅटो एकदम बारीक कट केलेला आहे, त्यामुळे पटकन शिजतो, पण छान शिजला पाहिजे, नाही तर वरणात तसाच राहत होतो। पण याची चव मग चांगली लागत नाही। जेवढं मस्त शिजेल तेवढी चव उतरते वरणामध्ये आणि वरण छान होतं आपलं चविष्ट। त्यामुळे असं हलवत हलवत याला परतून मस्त शिजवून घ्यायचे। एकदम बारीक कट केलेला आहे टोमॅटो, बघू शकता, आणि शिजतोय तेलामध्ये। याला मधून मधून हलवत शिजवून घेऊ। आता इथे शिजत आला आपला बऱ्यापैकी टोमॅटो। थोडा वेळ हलवून याला असंच ठेवू। आता याच्यामध्ये मसाले टाकून घेऊ। मसाल्यामध्ये फक्त पाव चमचा हळद घातली आहे आणि हिंग घालायचं आपल्याला। हिंग तुम्ही शिजवताना घातला डाळीत तर मग आता घालू नका। त्याच्यामध्ये पाव चमचा हिंग घातलाय आणि कोथिंबीर टाकली। याला मस्त एकजीव करून घ्यायचं। एकदम छान लागतं हे वरण खायला। तुम्ही या पद्धतीने वरण एक वेळेस नक्की करून बघा। आता याच्यामध्ये शिजवून घोटून घेतलेली डाळ टाकून घेऊ। रवीने घोटून घेतली मी ती थोडीशी। कलर पण एकदम छान आलाय वरणाला आपल्या। आता खूप घट्ट वाटतंय, याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ। तुम्हाला जसं घट्ट पातळ आवडतं तसं करून घ्या, पण भातासोबत खायचं असेल तर थोडंसं घट्ट आणि चपातीसोबत थोडंसं सैल ठेवलं तरी चालेल वरण। खूप छान वरण तयार होतं हे, खायला पण खूप चविष्ट लागतं। आता याच्यामध्ये मीठ टाकून घेऊ चवीनुसार। आता याला उकळी येऊ देऊ। उकळी आली की आपलं वरण तयार आहे। इथे उकळी यायला लागली आपल्या वरणाला। बघू शकता एकदम मस्त असं आपलं वरण तयार झालेलं आहे इथे। आता याच्यात सर्वात शेवटी कोथिंबीर घालू आणि खूप जास्त उकळू द्यायचं नाही वरण कधीच। कोणतंच वरण, साधं वरण असो कोणतं असो, वरणाची चव कमी होते जास्त उकळल्यावर। तिथे मस्त असं आपलं वरण तयार आहे, बघू शकता कलर पण एकदम सुंदर आलेला आहे। या पद्धतीने वरण तुम्ही पण करून बघा फोडणीचं। व्हिडिओ बघितलं